दरम्यान वाखरीमध्ये जाण्याआधी पार पडलेल्या रिंगण सोहळ्यामधला आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी वर्षा नलावडे यांनी। तर अश्वांचं गोल रिंगण पार पडल्यानंतर या ठिकाणी विणेकरींचं रिंगण देखील होतं, त्यानंतर वारकऱ्यांचं रिंगण होतं आणि हेच वारकऱ्यांचं रिंगण सध्या पार पडत आहे। सगळेच वारकरी मोठ्या उत्साहानं विठू नामाच्या जयघोषात तल्लीन झाले आहेत। तर हातात टाळ आणि मृदुंगाचा गजरामध्ये हे सगळे वारकरी या ठिकाणी गोल रिंगण पार पडत आहेत। अर्थातच मध्ये माऊलींची पालखी आहे आणि याच पालखीला हे सगळे वारकरी रिंगणाद्वारे यावेळेस दर्शन देत आहेत। तर ही दृश्य आहेत आपण पाहतोय, सगळे अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध सगळ्या लोकांपर्यंत इथे सगळेच वारकरी तल्लीन झाले आहेत, जयघोष करत आहेत विठू नामाचा। अवघ्या काही अंतरावरती पंढरपूर आहे आणि पंढरपूरच्या अगोदरच पण हे ऐकू शकतोय टाळाचा कसा गजर होतोय ते। तर आता थोड्याच वेळात इथे उड्यांचा खेळ देखील सुरू होणार आहे। तर यावेळेस उड्यांचा खेळ त्यानंतर चिखल देखील यावेळेस एकमेकांच्या अंगावरती फेकले जातात आणि सगळेच विठू नामाच्या जयघोषात तल्लीन होत असतात। तर अश्वांच्या गोल रिंगणानंतर वाखरीमध्ये हा असा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह मी वर्षा नलावडे, NDTV मराठी, वाखरी।